नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज मी आपल्याला श्री महालक्ष्मी व्रताची कथा सांगणार आहे. श्रीलक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात वास करावा, पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करताना हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्री महालक्ष्मीची अनेक नावे आहे, अनेक रूपे आहे. पार्वती, सिंधुकन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मीची ओळखली जातेच. अशा या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावीच अशी ही कहाणी आहे. द्वापार युगातली आपल्या घरातील सौराष्ट्र देशात घडलेली. तेथे एक राजा राज्य करीत होता. त्याचे नाव होते भद्रश्रवा. तो शूर होता, दयाळू होता आणि प्रजादक्ष होता. 4 वेद, 6 शास्त्रे, 18 पुराणे यांचे ज्ञान त्याला होतेच. अशा या राजाच्या राणीचे नाव होते सूर्यचंद्रिका. राणी रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती. त्यांना एकूण 8 अपत्ये होतीच, 7 पुत्र आणि त्यानंतर झालेली एक कन्या. राजा राणीचे कन्येचे नाव ठेवले होते शांभूबाला. एकदा देवीच्या मनात आले की आपण राजाच्या राज्यप्रसादीच राहावे. त्यांचे नाव त्याचे राजा आणखीच सुखी होईल, प्रजेलाहीच तोच आणखी सुख देईल, गरिबाकडेच राहिले तर सगळ्या संपत्तीला तो एकटाच उपभोग घेईल. म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले. पाटकी वस्त्रेच घातली व त्या आधारासाठीच हातात काठी घेतली आणि काठी टेकत ती राणीच्या महालात दाराशी आली. तिलाच पाहताच एक दासी पुढे आली. तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई तू? कुठून आलीच? काय काम काढले जायचं? तुझे नाव काय आहे? तुझे गाव काय आहे? काय हवं तुलाच? म्हातारीने रूप घेतलेलेच श्री महालक्ष्मी म्हणालीच, माझं नाव कमला राणी आहेच. द्वारकेत राहते मीच. तुझ्या राणीला भेटायलाच आली आहे. कुठे आहे तिचं? दासी म्हणाली, राणीसाहेब महालातच आहे. त्यांना सांगायला गेलीच तर त्याचं माझ्यावर रागावतीलच. तुला त्या कशा भेटतील? तुझा अवतार पाहूनच तुला त्याचं हाकलून देतील. तू इथून निघून जा. तू इथून निघून जा, नाही तर मग आडोशाला थांब. म्हातारीला राग आलाच. तिचं संतापून म्हणालीच, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती. तो वैश्य फार गरीब होता. त्यांच्यावरूनच त्या दोघांचे रोजच भांडणे होत असे. नवरा तिला खूप मारहाण करीच. त्या त्रासानेचे कंटाळूनच दिवस घर सोडून चालली गेली होतीच. जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली. तिची अवस्था पाहून मला तिची खूप दया आली. तिला मीच ऐश्वर्य, सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. त्याचप्रमाणे तिने हे व्रत केलेच. तिच्या व्रताचे महालक्ष्मीला प्रसन्न झालीच. तिचे दारिद्र्य संपले. तिचे घर संपत्ती समृद्धीने भरलेच. तिच्या जीवनात आनंद भरलाच. लक्ष्मी व्रत केल्यामुळेच मृत्यूनंतरच तिचे दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवत राहिले. या जन्मी त्याचा जन्म राजकुळात झाला आहेच. देवीच्या कृपेने तीच आता राणीपदावरच बसलेली आहेच. पण लक्ष्मी व्रताचा तिलाच आता विसर पडलेला आहे. त्याचीच आठवण करून देण्यासाठीच मी इथे आलेली आहे. म्हातारीनेच बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली. म्हातारीलाच पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणालीच, मलाच सांगाल हे व्रतच. मी करेल ती नेमाने, उठणार नाही, मातणार नाही, घेतला बसा टाकणार नाही. म्हातारीने दासीच्या लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. मग तीच उठली व काठी टेकीत निघणारच तेवढ्यात तरातरा महालातूनच बाहेर आलीच. फाटक्या वस्त्रातीलच म्हातारीला पाहताच तीच संतापली आणिच उर्मटपणे म्हणालीच, कोण गो तू थेरडे? इथे कशाला आलीस आहेच? जा इथून. तिनेच पुढेच होऊन म्हातारीलाच घाकलून दिलेच. तीच म्हातारीचं म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होतीच. तेच राणीला कळले आणि राणीलाच तिचं उर्मटपणे पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्ताने जाण्याचे ठरविले. राणीच्याच महाल सोडून म्हणालीच म्हातारी निघणार तोच एक मुलगीचं लगबगीने बाहेर आली होतीच. ती मुलगी होती राजकन्याचं श्यामबाला. तिनेच येऊन म्हातारीलाच नमस्कार केला. तीच कळवळूनच म्हणाली, आजी रागवू नका, माझी आई चुकली आहे. तिच्यासाठी मला क्षमा करा. मी तुमच्या पाया पडते आहे. राजकन्येचे बोलण्याचे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली. तिने शांबलेला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार होता. पुढेच्या दासीने लक्ष्मीव्रत केले. तिची स्थिती सुधारली. दासी पण सोडून ती सुखाने संसार करू लागली. राजकन्या श्यामबालेने हीच भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले. सगळे नियमधर्म पाळूनच दर गुरुवारी तिनेच हे व्रत केले.
शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकर श्यामबालाला विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिलाच राजवैभव मिळाले. लक्ष्मीव्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखसमाधानाने चालू लागलाच. पण इकडेच भद्रश्रवा व राणी चंद्रिका याला हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. तिचे राज्य गेले. त्याचे सगळे वैभव ऐश्वर्य लयाच गेले. चंद्रिका राणी होतीच, तिचं स्थितीच आताच बदललेली होती. अन्न पाण्यालाही तीच महाग झाली होती. भद्रश्रवाला फार वाईट वाटायचं, पण तरी काय करणारच. एक दिवस चिंतेनेच उगवतच होता, तसाच मावळतही होता. एक दिवस भद्रश्रवाला वाटले की मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याचप्रमाणे तो जावयाच्या राज्यात आला. चालून तो खूप दमला होता, म्हणूनच थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तोच एका नदीच्या काठी बसला होता. राणीने दासी नदीकडे येत होतीच. तिने भद्रश्रवाला ओळखली. दासी धावत महालात गेली. राजाच्या बातमी सांगितलीच. श्यामबालालाही ते समजलेच. श्यामबाला आणि मालाधराणीचे रथ पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मान सन्मानानेच राजवाड्यात आणले आणि त्यांचाच आदर सत्कार केला. काही दिवस जावयालाच आणि मुलीलाच पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला. आता परत जायचा विचार त्यांच्या मनात घोळू लागले. जावयालाच त्यानेच तसेच सांगितलेच. जावयाने संमती दिलीच. भद्रश्रवा परत जायला निघाला तेव्हा श्यामबालेने एक हंडा भरूनच धन पित्याला दिलेच. तोच हंडा घेऊन भद्रश्रवा आणीच आलाच. मुलीने धनानेच भरलेला हंडा दिला आहे. एकूण सुरचंद्रिकेला खूपच आनंद झाला. ती घाईघाईने तिनेच हंड्यावरचेच झाकण काढले. आता पाहते तर काय, हंड्यात धन नव्हे, तेच होते फक्त कोळशेच. महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातील धनाचे कोळशे झाले होतेच. चंद्रिकेनेच कपाळावरचा हात मारून घेतला. भद्रश्रवा चमत्कार पाहून चकितच झाला होताच. दुःखांचे दिवस संपत नव्हते, दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते. सुरचंद्रिकाला एक दिवस काढताना जीवाचं मेटाकुडीलाच येत होताच. एक दिवस सुरचंद्रिकेच्या मनातही लेकीच्या भेटायलाच इच्छा निर्माण झाली होती. त्याचप्रमाणे ती लेकीच्या घरीच जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार होता. सुरचंद्रिकेच्या लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती. श्यामबालेने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करवून घेतले. 4 दिवस मुलीकडेच राहून सुरचंद्रिका परत आपल्या गावात आली. लक्ष्मीव्रत केल्यामुळे ती काही दिवसातच त्यांनाच त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई वडिलांच्या भेटण्यासाठीच म्हणून श्यामबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्यांना श्यामबालेने कोळसे भरलेलेच हंडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही. हा राग राणीच्या मनातच होता. त्यामुळे श्यामबालेनेच व्हावे तसे स्वागत कुणी केलेच नाही. राणीचे तिचाच अपमानच केला होताच. पण श्यामबालेला आईचा राग आला नाही. ती पुन्हाच आपल्या घरीच जाण्यासाठी निघाली. निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला. त्यात थोडे मीठ भरले व हंडा घेऊन ती आपल्याच सासरी आली. स्वगृही आल्यावर मालाधाराने श्यामबालेला विचारले, माहेरातून काय आणले ग तू? श्यामबालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडेच बोट दाखवलेच. मालाधाराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडेच. मालाधाराने चकित होतच पत्नीला विचारले, हे काय? या मिठाचा काय उपयोग आहे? श्यामबाला म्हणाली, थोडं थांबा म्हणजे कळेलच. त्या दिवशी श्यामबालेने कुठलाच पदार्थ मीठ घातलेलाच नव्हता. सगळे पदार्थ अळणीच केलेले होतेच. मालाधर जेवायला बसल्यावरच तिनेच त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण त्यालाच अळणीच लागलेच. पण श्यामबालेने पानात थोडे मीठ वाढले. अन्न पदार्थात ते मिसळता ते बेचव अन्नाला चव आली. या मिठाचा उपभोग श्यामबालाचा पतीला म्हणाली. मालाधरालाही तिचेच म्हणणे पटले. थोडक्यात जे कुणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांच्या श्री महालक्ष्मीची प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर माणसानेच उतू नये, मातू नये. नित्यनेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे. देवीचे मनन चिंतन करावे, म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील, तुमची कामना पूर्ण करीलच. श्री महालक्ष्मीची ही कहाणी गुरुवारची सुफळ संपूर्ण. ओम महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती शांती.